ONDC हे एक क्रांतिकारी व्यासपीठ आहे जे विक्रेते आणि खरेदीदारांच्या मोठ्या बाजारपेठेशी थेट संपर्क स्थापन करून नवीन संधीची खिडकी उघडते. GEM मुळे सर्वसामान्य माणूस सरकारच्या सर्व विभागांना वस्तू आणि सेवा विकू शकतो. यामुळे नागरिकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होतेच, शिवाय सरकारचे पैसेही वाचतात. कल्पना करा की तुम्ही मुद्रा कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता. तुमच्या कर्ज योग्यतेचे खाते संग्राहक चौकटीद्वारे मूल्यांकन केले जाते. तुम्हाला कर्ज मिळते. तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करता. तुम्ही GEM वर नोंदणी करता. शाळा आणि रुग्णालयांना पुरवठा करता आणि नंतर ONDCच्या माध्यमातून ते मोठे करतात. परिच्छेद ONDCने अलीकडेच 20 कोटी व्यवहारांचा टप्पा ओलांडला आहे. शेवटचे 10 कोटी व्यवहार फक्त 6 महिन्यात झाले आहेत. बनारसी विणकरांपासून ते नागालँडमधील बांबू कारागिरांपर्यंत विक्रेते आता मध्यस्थाशिवाय देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. GEMने 50 दिवसात 1 लाख कोटी रुपयांचा एकूण व्यापारी मूल्याचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामध्ये 22 लाख विक्रेत्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये 1.8 लाखाहून अधिक महिला संचालित सूक्ष्म व लघु उद्योगांचा समावेश आहे, ज्यांनी 46,000 कोटी रुपयांचा पुरवठा केला आहे. परिच्छेद आधार, कोविन, डिजिलॉकर, फास्टॅग, PM वाणी आणि वन नेशन वन सबस्क्रिप्शन्स यासारख्या भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा जसे की आता जागतिक स्तरावर वाचल्या आणि स्वीकारल्या जात आहेत. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविणे शक्य झाले. या माध्यमातून 220 कोटी QR सत्यापित प्रमाणपत्र जारी केली गेली. आज मितीला डिजिलॉकरचे 54 कोटी वापरकर्ते आहेत. या सुविधेअंतर्गत 50 कोटींपेक्षा जास्त दस्तऐवज सुरक्षित आणि निर्धोकपणे राखले जात आहेत. परिच्छेद भारताने G20च्या अध्यक्षपदाच्या काळात जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा राखीव निधीचा तसेच $2.5 कोटी इतक्या सामाजिक प्रभाव निधीचा प्रारंभ केला. यामुळे आफ्रिका आणि दक्षिण आशियातील देशांना सर्व समावेशक डिजिटल परिसंस्थेचा अवलंब करू शकले आहेत. परिच्छेद पुढचे दशक आणखीन परिवर्तनकारी असेल. आपण डिजिटल प्रशासन पलीकडे जात जागतिक डिजिटल नेतृत्वाच्या दिशेने इंडिया फर्स्टपासून ते इंडिया फॉर द वर्ल्ड अर्थात जगासाठी भारत या भावनेनेच वाटचाल करीत आहोत. डिजिटल इंडिया आता केवळ एक सरकारी कार्यक्रम राहिलेला नाही, तर ती एक लोक चळवळ बनली आहे. ही चळवळ आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचे केंद्र बनले आहे आणि ही चळवळ भारताला जगाचा विश्वासार्ह भागीदाराचे स्थान मिळवून देत आहे. सर्व उद्योजक आणि स्वप्न पाहणाऱ्यांसह अवघे जग
नव्या डिजिटल क्रांतीसाठी भारताकडे डोळे